हे मित्रांनो, आम्ही चाललोय आता कर्जतला मित्राच्या घरी. त्यांचा फार्म आहे मच्छीचा, तिथं मच्छीसाठी चाललोय. आता बघू आता पुढे जाऊन आम्ही काय करतोय ते, त्याच्यानंतर भेटूया तुम्हाला तिथे कर्जतमध्ये. आता उतरलोय नाश्ता करायला. आम्ही आहे चायनीज कॉर्नर. पोचलोय आम्ही कर्जतला अर्धवटमध्ये. आता मित्राच्या फार्मवर आलोय आम्ही. हा मित्राचा फार्म आहे. ये आया राजा बाबू, उसके पीछे गंगूटेली. असा एक नग असतं आमच्या ग्रुपमध्ये. हा मागं होता तो एक नग आहे, अँटिक पीस आहे हा तो. ऊन पण त्यावर लागतं म्हणून छत्री पण कॅरी केले. बघा आता पुढचा. आता कोंबड्या साफ करायची तयारी चालू आहे इथे. त्यासाठी पाणी ठेवले आणि आता कोंबड्यांना बिचाऱ्यांचा जीव जाणार आहे. आता त्यांना कुठं माहिती. ही गोष्ट चुकीची आहे, पण आपले तोंडाला एवढी चव असतं का. हे बघा आलं मच्छी पकडून. एवढी मच्छी पकडली ना त्यांनी, तीच तयारी बघा आता. बघितली ना. आता बघा मासे जवळजवळ एक एक मासा असेल 1.5-2 किलोपर्यंत असेल. ओके, काय मच्छी भेटले साला. बघा जवळजवळ 10 ते 12 किलो मच्छी होती. एवढी मच्छी. आता हा आहे आमच्यातला एक अँटिक पीस. हा आता स्वतः ब्लॉगिंग करणार आहे. बघा तो काय काय बोलतं. बरं आहे, पण मजा याच्यामुळंच येते ग्रुपमध्ये. आता गावठी कोंबडा बनवायची तयारी चालू आहे सध्या. ही अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्येच मजा येते. आपण हॉटेलला जाऊन करणं याच्यात अर्थ नाही याला. बघा आता मच्छी तोडली. आता चिकन बनवायला घेतले गावठी कोंबडा. हां, त्याच्यानंतर जेवायला बसलं सगळी. हा बघा आमच्या ग्रुपमधला एक हिरो. मला खाण्यापिण्याने इंटरेस्ट नव्हता, मग आताच खात बसतं. बघा आता एक अँटिक पीस वाक्य बघा काय बोलतो तो. खालची बाजू जी बाजू आपल्याला आतमध्ये टाकायचं असतं. त्याने घिसा पूर्ण गुंतवलेला. त्याने उलटीच उलटी वाजली गेलेली. अरे पण 2 पिशव्यामध्ये कसं अटॅच करशील तू? 2 नाही सध्या आणेपर्यंत मी तिथं काढलाय. घालून गुंत घिसा का वरून गुंत? वरती काठी असतं ना आपल्याला. घरा खालच्याला काय बाजू आहे? आणण्यापुरतं आणलंय. आता हे ह्याच्यानंतर टाकून जमल का? टाकू ना मग. आणि एवढा सगळं झाल्यानंतर आम्ही मस्त जेवलो आणि निघलो आम्ही परत खेडकडे जायला.